तुमचं पण माझ्यासारखंच होतं का? बाजारात जाऊन भाज्या घेऊन यायच्या आणि विचार करत राहायचं, आज ही भाजी करू का ती भाजी करू. मी ना आज बाजारातून मेथीची भाजी आणली होती. अहो ना काय सुक्की भाजी मेथीची आवडत नाही. मग त्यांच्यासाठी पातळ मेथीची भाजी केली ती आणि कोथिंबीरची जुडी आणलेली. मग म्हटलं कोथिंबीरची जुडी आणली तर वड्या करूनच घ्याव्यात. आणि चिवसाठी केला फोडणीचा भात. फोडणीच्या भाताची रेसिपी शेअर कराल म्हटलं, पण एक व्हिडिओ काढला आणि एक व्हिडिओ काढायचा राहिला. तुमचं पण असंच होतं का हो माझ्यासारखंच? आता म्हटलं व्हिडिओ काढलाच आहे तर करूया तुमच्यासोबत शेअर. तर जेवढा व्हिडिओ मी काढला तेवढा मी शेअर करते. तर फोडणीच्या भातासाठी मी त्याच्यात 1 चमचा तूप, जिरी, मोहरी, लसूण, थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर इतकं टाकलं. हळद सगळ्यात शेवट टाकली आणि मग पाणी टाकलं आणि कॅमेरा चालू केला. त्याच्यात उकळी आल्यानंतर तांदूळ टाकले, पण ते कॅमेऱ्यात काही शूट झालेच नाहीत. मग गॅसच्या एका बाजूला भात शिजायला ठेवला आणि एक साईडला चपाती करायला घेतली. आज चतुर्थी असल्यामुळे स्वयंपाक जरा जास्तच केला. मेथीची भाजी, चपाती, बाप्पासाठी आवडते मोदकही केले, साठी फोडणीचा भात आणि मला आवडणारी कोथिंबीर वडी. मग कोथिंबीर वडी तळून घेतली, बाप्पासाठी केलेले मोदकही तळून घेतले आणि मग केली बाप्पाची आरती. त्यानंतर आम्ही जेवण केलं, चिवला जेवायला घातलं आणि झोपताना बघितलं तर दिव्यात अशी चंद्रकोर झाली. बघून फारच आनंद झाला. तर माझा छोटासा मिनी व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.